नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला उंदराची टोपी ही एक लहानपणीची गोष्ट ऐकवून दाखवणार आहे। एक होता उंदीर मामा। रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके। फडके घेऊन तो गेला धोब्याकडे। धोब्याला म्हणाला, धोबी दादा माझे फडके धुवून दे। धोब्याने फडके धुवून दिले। मग उंदीर मामा गेला शिंप्याकडे। शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून दे, तिला रंगीत गोंडेही लाव। शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली। उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली, एक ढोलके घेतले, ते वाजवत तो गाणे गाऊ लागला। राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, ढुम ढुम ढुमक। राजाने हे ऐकले। तो शिपायांना म्हणाला, जा रे त्या उंदराला पकडून आणा। शिपायांनी उंदीर मामाला पकडले, दरबारात आणले, त्याची टोपी काढून राजाकडे दिली। मग उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, डुम डुम डुमक। हे ऐकून राजा खूपच रागवला। त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली। उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला। राजा मला भ्याला माझी टोपी दिली, डुम डुम डुमक। हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला। तर मित्रांनो, ही होती लहानपणीची एक आठवणीतली गोष्ट। अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही आमच्या चॅनलवर मराठी बालभारती पुस्तकातील जुने धडे आणि कविता तसेच लहानपणीच्या गोष्टी अपलोड करत असतो। तुम्हाला पुन्हा आपल्या बालपणात जायचं असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।